पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला सवलत दिली तेवढी सवलत सामान्य माणसाला देणार का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। वाल्मिक कराडनं पोलीस स्टेशनला आपलं घर समजलं का असा टोलाही आव्हाडांनी लगावलाय। भंडाऱ्यातील सरपंच संघटनेच्या वतीनं कामबंद आंदोलन करण्यात आले। संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील मंत्र्यांची कानउघडणी केल्याची माहिती आहे। लाड खपवून घेतले जाणार नाही, तात्काळ खात्याचा पदभार स्वीकारा असं फडणवीसांनी म्हटलंय। कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं अनेकांची नाराजी असल्याची चर्चा आहे। वसईतील बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे। भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनं बहुजन विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत। यात 50हून अधिक माजी नगरसेवकांचाही समावेश आहे। जितेंद्र ठाकूर यांची एका हाती सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं जोर लावल्याची माहिती सूत्रांनी दिली। मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, मी भाजपात जाणार या अफवा आहेत असं स्पष्टीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवींनी दिलं। विधानसभेतल्या पराभवाच्या वेदना आहेत, पण मी नाराज नाही असंही साळवींनी सांगितलंय। पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली। 26 जानेवारीपूर्वी पालकमंत्री ठरतील असं सांगण्यात आलं। त्यामुळे पालकमंत्री फक्त झेंडा फडकवण्यापुरतेच आहेत का असा सवाल त्यांनी सरकारला केला। मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं असा टोला त्यांनी लगावलेला आहे। जळगावच्या पाळदीमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात झालेल्या राड्यानंतर प्रशासनानं तात्काळ संचारबंदी यावेळी लागू केली होती। तर त्यानुसार ही संचारबंदी पुन्हा वाढवली असून आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे। पाळदी गावात रस्त्यावर शुकशुकाट असून पोलिसांनी अद्यापही तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे। 5 महिन्यानंतरही कोल्हापूरच्या विशाळगडावर संचारबंदी कायम आहे। हिंसाचारामुळे 14 जुलैपासून विशाळगडावर संचारबंदी लावण्यात आली। त्यामुळे पर्यटकांसाठी विशाळगडाचे दरवाजे बंद होते। संचारबंदी उठवण्याची स्थानिकांकडून मागणी होती। बुलढाण्यात व्यायामशाळेच्या स्वतंत्र रस्त्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले। व्यायामशाळेत जाण्यासाठी युवकांना शाळेची भिंत ओलांडून जावं लागत असल्यामुळे नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं कोल्हापुरात वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर कंदील मोर्चा काढला। अदानी यांचा फोटो हातात घेऊन स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर रद्द करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। दरम्यान आंदोलक वीज वितरण कंपनीच्या गेटवर आल्यानंतर थेट गेटमध्ये घुसत जोरदार घोषणाबाजी त्यांनी केलेली आहे। पुणे जिल्ह्यातील फुलगावमध्ये आरोपीला फाशी व्हावी यासाठी संतप्त नागरिकांचं आंदोलन सुरू आहे। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून हत्येनंतर तिचा मृतदेह दिवे घाटातील डोंगरावर फेकून दिला होता। या प्रकरणात नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली। 17 लाख रुपये लुटणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीसह 3 जणांना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले। 30 डिसेंबरला राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी तिथले अनिल बनसोडे दुधाच्या पैशाचा भरणा करण्यासाठी कारमधून 17 लाख रुपये घेऊन जात असताना अज्ञात 4 जणांनी कार अडवली आणि मारहाण करत रक्कम लुटली। चंद्रपूरमध्ये वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवली आहे। 29 ते 31 डिसेंबर दरम्यान 406 मद्यपी, 374 ट्रिपल सीट तर बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या 24 जणांवर कारवाई झाली आहे। गेल्या वर्षभरात सांगली जिल्हा बँकेनं थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला। बँकेनं बड्या थकबाकीदारांकडून तब्बल 130 कोटींची कर्ज वसुली केली। त्याचबरोबर 4568 बिगर शेती कर्जदार संस्थांवरही बँकेकडून वसुलीची कारवाई सुरू आहे। मुंबई सत्र न्यायालयानं 8 पाकिस्तानी नागरिकांना 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। 2015 मध्ये गुजरातच्या किनाऱ्याजवळ एका बोटीमध्ये 232 किलो हेरोईनची वाहतूक केल्याप्रकरणी त्यांना 20 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात 31च्या रात्री एकाचा दगडानं ठेचून खून करण्यात आलाय। तर या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मृत तरुण सतत मारहाण आणि धमकावत असल्यानं या तिघांना त्याचा खून केल्याचं तपासात समोर आलंय। वाशिम जिल्ह्यातील जवळका ते वडी या ग्रामीण रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। रस्ता पूर्णपणे उखडला गेलाय। जिल्हा प्रशासनानं तातडीने लक्ष देऊन तात्काळ रस्ता दुरुस्त करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होते आहे। समुद्रावर बांधलेल्या अटल सेतूकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे। 2024 मध्ये अपेक्षेपेक्षा 42% कमी वाहतूक झाली आहे। दररोज सरासरी 39,000ऐवजी 22,607 वाहनांनी या सेतूनं प्रवास केला। टोलची किंमत जास्त असल्यानं अटल सेतूचा उपयोग कमी होतोय। ठाणे महापालिकेनं पाणी बिलाची थकवलेल्या 2,606 नळ जोडण्या खंडित केल्यात।
डिसेंबर महिन्यात मनपानं 411 मोटर पंप केले. दरम्यान आतापर्यंत 77.98 कोटी रुपयांची मागणी बिल वसुली बाकी आहे. त्यासाठी 2330 थकबाकीदारांना नोटिसा पाठवल्या. अकोल्यातील घुसर गावात पाण्यासाठी 7 जणांनी आमरण उपोषण सुरू केले. घुसर गावाला नियमित पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. काटेपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा असतानाही गावकऱ्यांना 20 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली आहे. जितेंद्र डुडी यांनी आता पुण्याचे नवे जिल्हाधिकारी ते असणार आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसेंची बदली झाली आहे. त्यानंतर आता जितेंद्र डुडी पुण्याचे नवे कलेक्टर असणार आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ 17 जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमासाठी कुलपती तथा राज्यपाल CP राधाकृष्णन हे प्रमुख उपस्थित असणार आहेत. यावर्षी सुमारे 50,000 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिलं जाते. RTE खासगी शाळांतील 25% राखीव जागांवर प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली आहे. आता 4 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू केली जाणार आहे. मावळ तालुक्यात आदिवासी मुलांसाठी धनुर्विद्या प्रशिक्षण पहिल्यांदाच सुरू झालंय. पिंपरी चिंचवड इथल्या धनुर्विद्या संघटनेनं प्रशिक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. प्रशिक्षण केंद्राचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. संपूर्ण मावळ तालुक्यात याचं कौतुक होत आहे. ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेल्या टरबूज काढणीला सुरुवात झाली आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे ऐन काढणीच्या वेळेस टरबूजला तडे पडले. त्यामुळे उत्पादनात निम्म्यावर घट आली आहे. केवळ 4 रुपये किलो भाव मिळत असल्यानं टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. पालकमंत्र्यांची निवड न झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातील शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय रखडलाय. उजनी धरणातून सोलापूरच्या शेतीसाठी वर्षातून 4 वेळा पाणी सोडलं जातंय. मात्र पालकमंत्री नसल्यानं कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नाहीये. त्यामुळे अधिकाऱ्यांना पाणी सोडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे भाव पडलेत. आवक कमी असूनही भाव पडल्यानं शेतकरी अडचणीत सापडला. गेल्या महिन्याच्या तुलनेत तुरीचे दर जवळपास 2000 रुपयांनी कमी झाले. आता भांडवलही निघत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या. नव्यानं तयार केलेल्या याद्यांची मुदत संपल्यामुळे निवडणुका लांबणीवर गेलेल्या आहेत. निवडणूक प्राधिकरणानं DDRला पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. मात्र बाजार समिती लढण्यासाठी इच्छुकांचा हिरमोड झालाय. वाशिममध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेची 6वी वर्धापन बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी सोयाबीनच्या दरांसाठी आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मका लागवडीनं मोठी गती घेतली. राज्यात यंदा मक्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढल्यामुळे दर 30 रुपये किलोपर्यंत गेले. त्यामुळे मका लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे. राज्यात तेलबियांची पेरणी सरासरीपेक्षा कमी झाली आहे. मात्र करडईच्या पेरण्यांनी आघाडी घेतली आहे. करडईचं सरासरी क्षेत्र 26,000 हेक्टर आहे. यंदा 31 लाख हेक्टरवर पेरणी झाली. मात्र जवस, तीळ, सूर्यफूल, मोहरीची लागवड कमी झाली आहे. अकोल्यातील घुसर गावात पाणीसाठी 7 जणांनी आमरण उपोषण सुरू केलं. घुसर गावाला नियमित पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. काटेपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा असतानाही गावकऱ्यांना 20 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले.